काल आपण बैल गोळ्यासाठी जी प्रॅक्टिस लागते, गोळा कशा पद्धतीने टाकला पाहिजे, गोळा कसा थ्रो केला पाहिजे, गोळ्याचे फॉलचे नेम काय आहेत, तशाच प्रकारे आपल्या पोलीस भरतीला आता जे 3 इव्हेंट आहेत ते गोळा फेक, 100 मीटर आणि 1600 मीटर. त्यापैकी हा इव्हेंट जो आहे तो आपला 100 मीटरचा आहे. मग आज 100 मीटर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते की माझं 100 मीटर टायमिंग व्यवस्थित बसत नाही किंवा माझं 100 मीटर 11:50च्या आतमध्ये येत नाही, माझं 100 मीटर 14 सेकंदाच्या वरती जात आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या होणाऱ्या चुका आहेत तुमच्या, चुका म्हणजे काय, त्या चुका नसतात, न कळत तुमच्याकडून घडलेल्या त्या गोष्टी आहेत. मग त्यामध्ये स्टार्ट असेल, एंड असेल, फिनिश कशा पद्धतीने करतोय तू, मिड कशा पद्धतीने मारतोय, ह्या गोष्टीकडे जर बारकाईने जर तुम्ही लक्ष दिलं तर 100 मीटर आउट ऑफ करायला किंवा 10 ते 12 मार्काचे घ्यायला काही अडचण येत नाही. शक्यतो आपण प्रयत्न करायचा आउट ऑफ मारण्याचा. 100-200 विद्यार्थ्यांमधून एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याचं फक्त आउट ऑफ बसतं. त्याचं काय, त्यानं केलेलं असतं योग्य प्रकारे नियोजन. त्या 100 मीटर कुठलं शकत असताना वर्कआउट असू द्या किंवा 1600 मीटर टायमिंग असू द्या, व्यवस्थित योग्य नियोजन जर केलं तर आपलं 100 मीटर आउट ऑफ व्हायला काही अडचण येणार नाही. मग हे योग्य नियोजन म्हणजे काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण स्टार्ट कशा पद्धतीने करतो, स्टार्ट व्यवस्थित जर झाला, एंड कशा पद्धतीने करतो, स्टार्ट आणि एंड व्यवस्थित झाला, मिडल कशा पद्धतीने मारतो, तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आपण स्टार्ट कसा घ्यायचा आहे, सुरुवातीला उभा कसं राहायचं आहे, स्टार्ट घेतल्यानंतर पहिले 15 ते 20 मीटर कशा पद्धतीने पळलं पाहिजे. 100 मीटर म्हणजे असं काय नाही, गोळा तुम्हाला 10 ते 15 सेकंदाच्या 10 सेकंदाच्या आतमध्ये 15 मार्क देऊन जातो. 100 मीटर तुम्हाला 11.5 सेकंदामध्ये 15 मार्क देतात, 11.5 ते 12.5 मध्ये तुम्हाला 12 मार्क येणार आहेत. हे सेकंदावरती मार्क आहेत. 1600 मीटर जसं 5 मिनिट 10 सेकंदामध्ये 20 मार्क देतं तुम्हाला, तसं हे 100 मीटर जे आहे का 11.5 सेकंदामध्ये तुम्हाला 15 मार्क असताना आपण आपल्या पायाची स्टेप कशी पडली पाहिजे, स्टार्ट घेत असताना आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे, त्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केल्या. स्टार्ट घेताना उभारताना कशाही पद्धतीने उभं राहायचं ते पहिल्यांदा प्रत्यक्षात नीट बघायचं की कशा पद्धतीने उभारते. आता ज्यावेळेस आपण स्टार्ट पॉईंटवर येतो, स्टार्ट पॉईंटला येतो बरोबर, इथं आल्यानंतर आपण सावधान स्थितीमध्ये असतो बरोबर. आपला उजवा पाय कोण ज्याला जसा कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीनं उजवा घ्या, डावा घ्या, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने उजवा पाय. आता मी राईटी आहे म्हणून त्यामुळे मी उजवा पाय पाठीमागे घेतो. उजवा पाय पाठीमागे घेतला, ज्या प्रकारे आपण पाऊल मापतो त्या प्रकारे मापायचे. पायाला डाव्या पायाला उजव्या पायाचा 15 टच झाला पाहिजे. आहे असा आपला उजवा पाय जो आहे काटकोनामध्ये टाचेवरती फिरवायचा आहे. फिरवल्यानंतर परत पंजावरती एकदा फिरवायचं आहे असं खाली बसायचं. बसल्यानंतर आपले जे हाताचे बोट आहेत अंगठे आतल्या बाजूला आले पाहिजेत, जे बाकीचे 4 बोट आहेत ती बाहेरल्या बाजूला, ती पोझिशन झाली पाहिजे. ती झाली ऑन युअर मार्क. सेटला ही मुवमेंट झाली पाहिजे. सेट म्हणल्यानंतर गो म्हटल्यानंतर स्पीडमध्ये निघून जायचं आहे. इथं निघत असताना बरेचसे विद्यार्थी जे आहेत का चेस असे वरती काढून पळतात. 100 मीटर पळत असताना सुरुवातीला तुम्ही 20 ते 30 मीटर अंतरापर्यंत बॉडी पुढे झुकून हाताची मुवमेंट स्पीडमध्ये घेऊन झिगझॅग पळलं पाहिजे. हा झाला तुमचा स्टार्ट. बऱ्यापैकी 80 ते 90% विद्यार्थी जे आहेत का स्टार्ट व्यवस्थित करतात, परंतु आपल्या मनामध्ये एक बिंबवलं गेलेला आहे जवळ आले म्हणून आपला स्पीड आपोआप कमी होतो. असं फक्त स्टॉप वॉच पकडणाऱ्या समोरचे जे कॉन्स्टेबल असतात किंवा जे पुढचे स्टॉप वॉच पकडणारे जे व्यक्ती असेल त्या व्यक्तीला असं वाटतं की 60 ते 70 मीटर अंतरापर्यंत हा विद्यार्थी आता आउट ऑफ येतो काय, परंतु तुमच्या डोक्यामध्ये एकच असतं जवळ आलं म्हणून सोडायचं. तुम्ही ज्या प्रकारे स्टार्ट घेतलेला आहे पर्यंत झाला पाहिजे. 70 मीटर पर्यंत तुम्ही एकदम ॲक्युरेट टायमिंग मध्ये येत आहे. तिथून मोर जवळ आलं म्हणून तुम्ही तुमचा स्पीड कमी होतोय. तुमचा स्पीड कमी आहे मित्रांनो, स्टॉप वॉचचा जो स्पीड आहे का तो कमी होत नाही. ते त्याच्या पद्धतीने ते काम करत राहतं. त्याचा जो स्पीड तुम्ही स्टार्ट घेताना जो होता तो स्पीड त्याचा पण तिथंच होता. आता एंड करताना पण तो स्पीड आहे, परंतु बदल तुमच्यामध्ये होतोय. स्टार्ट करताना तुमचा जो स्पीड आहे परत राहत नाही. 100 मीटर पळताना नेहमी कंटिन्यू मी पहिल्यापासून सांगतो 100 मीटर पळताना आपलं जे 100 मीटर टार्गेट आहे 100 मीटर टार्गेटच्या पुढे 20 ते 30 मीटर राहिले पाहिजे. पुढच्या त्या 20 ते 30 मीटर मध्ये आपलं डिस्टन्स आहे, आपला स्पीड जो आहे तो कव्हर झाला पाहिजे. तिथं तुमचा स्पीड कमी झाला पाहिजे. लक्षात, म्हणून तुम्ही जवळ आले म्हणून सोडायचं नाही. आता हे स्टार्ट झालं, एंड करताना फिनिश करताना स्पीडमध्ये लाईनवरती पाय मारता आला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पायामध्ये चिप असते, बऱ्याच ठिकाणी चेसला
ज्या ठिकाणी तुमचा एंड होणार आहे त्या ठिकाणी व्यवस्थित एंड करतात. मुंबईसारख्या ठिकाणी चिप जे आहे व्यवस्थित स्कॅन होत नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. स्टार्ट एंड व्यवस्थित 100 मीटर म्हणजे असं काही नाही. 100 मीटरला मग वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउट आपण घेतोय, त्या पद्धतीने वर्कआउट केलं तर हाईटमध्ये पॉवर पाहिजेच. त्याचबरोबर जसं 100 मीटर पायाने पळतोय, तुम्ही एक प्रयोग करून बघा. तुमचा हात जर हाताची स्विमिंग जर फास्ट नाही झाली तुम्हाला स्पीड येणार नाही. स्पीड येण्यासाठी हाताची आणि पायाची दोन्हीची हालचाल होणं गरजेचं आहे. आलं लक्षात. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी सांगाल त्या पद्धतीनं बसायचं आहे. प्रत्येकाच्या ज्या चुका आहेत मी प्रत्येकाला सांगणार आहे. आपण कशा पद्धतीने पळतो, तुम्ही कशा पद्धतीने पळलं पाहिजे. बारकावे जर बघायला गेलं आपण त्याच्यामधलं 100 मीटर मधलं तर कम से कम तुम्हाला 100 मीटर मध्ये 11.5 सेकंदामध्ये तुम्हाला किती वेळा पाय उचलायचा माहित आहे? 42 ते 43 वेळा. सेकंदाला 3 ते 4 वेळा तुम्हाला पाय उचलावा लागतो. 42 पावलं, कम से कम 42 पावलं पडतात तुमचे 100 मीटरला जर तुम्ही विचार केला बारीक तर मग हे तुम्हाला सेकंदाला 10 मीटर गेला पाहिजे. पुढे सेकंदाला 10 मीटर गेला तर तुम्ही कुठं जाताय? 11.5 सेकंदाच्या आतमध्ये येत आहे. मग 10 मीटर मध्ये तुमचे पावलं किती पडणार आहेत? 3 ते 4. बरोबर. आता ह्याच मी तुम्हाला सांगतो. एखादा विद्यार्थी पाय जो आहे का असा बाहेर क्रॉस पाय टाकतो. बरोबर. क्रॉस पाय पाडल्यानंतर 42 पावलामध्ये 4 ते 5 इंचाचा डिस्टन्स पडतो एका पावलामध्ये. सरासरी आपण सायन्स पकडूया. 42 पावलामध्ये तुमचं सायन्सचं डिस्टन्स जर बघितलं तर 18 ते 20 फूट अंतर पावलामध्ये 18 ते 20 फूट अंतर वाढतं. शेवटच्या टप्प्यामध्ये ते अंतर कव्हर करायला तुम्हाला 2 ते 2.5 सेकंद जातात. जो विद्यार्थी 11.5 12.5 ते 13 सेकंदामध्ये येणारा विद्यार्थी 14.5 सेकंदापर्यंत जातोय. ही बारकाव आहेत. आणि पळत असताना तुमचे पायाची मुवमेंट कशी झाली पाहिजे, बॉडी पुढे झुकलेली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पळताना बॉडी पुढे झुकून पळायचं. बॉडी पुढे झुकलेली, हाताची स्विमिंग फास्ट आणि पायाची स्टेप पडली पाहिजे आणि पूर्ण मुवमेंट पंजावरती. आता लॉंग जंप हा इव्हेंट नाही, परंतु लॉंग जंप आणि 100 मीटर असताना आपल्या टाचाचा आणि जमिनीचा संबंध आला नाही पाहिजे. एवढं हवेत पाय चिक निघून गेला पाहिजे विद्यार्थी. प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन केलं तर तुम्हाला त्याचे मार्क भेटणार आहेत. कशाही पद्धतीने उभारलं, कशाही पद्धतीने पळाला तर त्याचं तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही. आलं लक्षात. आता मी सांगितलेल्या पद्धती त्या पद्धती फॉलो करायच्या आणि स्पीडमध्ये फक्त स्टार्ट घ्यायचं आपल्याला. आलं लक्षात. स्टार्ट कशा पद्धतीने करताय नंतर 100 कसं मारायचं त्या पद्धती. ओके चला. ऑन युअर मार्क सेट गो. फक्त आपल्या स्टार्ट 30 मीटरची जी लाईन मारली का तिथपर्यंत जायचं आहे. मी कशा पद्धतीने सांगितलं तुम्हाला, कसे सांगितलं तुम्हाला बसायला, डिस्टन्स कसं काय सांगितलं तुम्हाला, डिस्टन्स का अभंगे डिस्टन्स कसं सांगितलंय, कसं सांगितलं असं निघणार का उभारच. हे घे इथं राईट लेग परत पंजावरती बस खाली. चल ऑन युअर मार्क सेट गो. झिकझॅक पाळ पूर्ण पंजावरती. चल पुढचा. तुम्हाला फक्त 30 मीटर सांगितले. 30 मीटर झुकून बॉडी पुढे झुकवायची आहे आणि मुवमेंट फास्ट घ्यायची आहे. ऑन युअर मार्क सेट गो. चल पुढचा. बॉडी पुढे झुकवून झिकझॅक पळायचंय. 1 मिनिट पाठीमाग जरा. पाठीमाग चल. अरे बाबांनो, तुम्हाला झिकझॅक म्हणजे कशा पद्धतीने सांगितले. सुरुवातीचे 8 ते 10 मीटर सुरुवातीचे झिकझॅक बॉडी पुश करायचे पाठीमाग पूर्ण. झिकझॅक पळत असताना तुम्ही एकमेका ट्रॅक मध्ये जाऊ नका. आहे त्या 1 मीटरच्या ट्रॅक मध्ये आपल्याला झिकझॅक पळायचा आहे. झिकझॅक म्हणजे कशा पद्धतीने क्रॉस पळला पाहिजे, थोडा नॉर्मली बॉडी पुश करता आली पाहिजे. सरळ जर तू पळला तर तुला बॉडी पाठीमाग पुश करता येत नाही. नॉर्मली झिकझॅक. आता बघ ऑर्डर द्या सर, ऑर्डर द्या. ऑन युअर मार्क सेट गो. ही मुवमेंट पाहिजे आपल्याला. चुकताय तुम्ही. ऑन युअर मार्क सेट गो. व्हेरी गुड. शाबास. पंजावरती पाय फिरू नको.
चल बोल. हाताची हालचाल होत नाही. ऑन युअर मार्क सेट गो.